मंडळी, स्वागत आहे तुमचं युट्यूबच्या नीताज डेली डिश मध्ये. तर आज नीताज डेली डिश मध्ये नीता तुम्हाला एक व्हायरल रेसिपी दाखवणार आहे, जी आजकाल खूप व्हायरल होत आहे. तर चला, नवरात्र संपली आहे, तर आपण आता आज नॉनव्हेजचा आजचा बेत आहे आपला. तर त्याच्यासाठी आपण आज इथे पहा, मी एक मोठी कोथिंबीर घेतलेली आहे. ह्या 4-5 हिरव्या मिरच्या आहेत आणि इथे 2 कांडे लसणाचे आहेत. जवळजवळ 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या असतील. जर तुमच्याकडे मोठा लसूण असेल तर तुम्ही 10-12 लसणाच्या कळ्या घेऊ शकता. इथे अर्धा इंच आलं आहे, हेही आपण टाकूयात. आणि आपल्याला याचा कोर्स असा मिश्रण तयार करायचं आहे. तर आज आपण पाहणार आहोत चिकन ठेचा. एक व्हायरल रेसिपी आहे, तर तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी चिकनला मॅरिनेट असं नाही, पण असं थोडंसं हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे थोडं, कारण जेणेकरून आपलं चिकन लवकर शिजेल. तर त्याच्यासाठी आता आपल्याला एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे, ठेचा तयार करून घ्यायचा आहे. कोर्स असा जास्त बारीक नाही, असं बंद चालू करून आपल्याला मिक्सर मधनं हे फिरून घ्यायचं आहे. असं हे फिरून घेऊया. पाहू शकता तुम्ही, आपला ठेचा तयार झालेला आहे. अशाच पद्धतीमध्ये तुम्हाला हा ठेचा तयार करायचा आहे. तर इथे मी कांदा घेतलेला आहे. हा कांदा जवळजवळ एक मोठा कांदा आहे, तर तो मी कापून घेतलेला आहे. तो आपण इथे तेलामध्ये हा कांदा परतायला टाकूया. तुम्हाला माझं तेल जरा डार्क दिसत असेल, कारण मी हे सरसोच्या तेलामध्ये बनवत आहे. तुम्हाला तुमच्या मर्जीने तुम्ही कोणतेही तेल वापरू शकता, पण मी आज जरा ट्राय करत आहे हे राईच्या तेलामध्ये बनवण्याचं. त्याच्यासाठी जरा तेलाचा तुम्हाला कलर थोडा डार्क दिसत असेल. तेल मी अगदी व्यवस्थित तापून घेतलेलं आहे. बोलण्याच्या नादामध्ये मी विसरून गेली, मला जिरे टाकायचे होते. तर आता आपण याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकूया. थोडा कांदा बाजूला करूया. तेलामध्ये आपल्याला थोडेसे जिरे तडकण्यासाठी ठेवूया. पाहू शकता आपले जिरे व्यवस्थित फुलले आहेत. जिऱ्याचा कच्चापणा गेलेला आहे. तर आपण आता त्याच्यामध्ये चिकनचे पीसेस घालूया आणि व्यवस्थित सोनेरी कलरचा झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये हा ठेचा टाकूया. अशा पद्धतीमध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छान असा लसणाचा, कोथिंबिरीचा अगदी सुवास दरवळतोय. आपल्याला हे 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे झाकण लावून, जेणेकरून हे चिकनच्या पाण्यामध्ये व्यवस्थित ऑब्झर्व होईल. आपल्या ठेचाला अगदी छान आपण असं परतून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं चिकन मध्ये कोटिंग केलेलं आहे ठेच्याचं. अगदी सोपी रेसिपी आहे. फक्त चिकन आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. आणि जास्त काम तर इथे परतण्याचंच आहे. तर तुम्ही हे 5-5 मिनिटाला असं थोडं परतून घेत जा, जेणेकरून आपले मसाले
म्हणजे जे अद्रक लसूण वगैरे आहे ते कढईला खाली लागणार नाही. फक्त हीच काळजी घ्या. बाकी याच्यामध्ये काही असं नाही, बाकी असं काही याच्यामध्ये टाकायचं नाहीये. पाण्यामध्ये चिकन थोडंसं मुरलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला हे मिक्सर धुवून थोडंसं त्याच्यामध्ये जे पाणी होतं ते आपल्याला, मसाला होता तो आपल्याला याच्यामध्ये पाण्यात घालायचं आहे. पाहू शकता. या स्टेजला तुम्ही याच्यामध्ये मीठ टाका. मीठ आपण आधी याला लावलेलं होतं चिकनला, तर मीठ तुम्ही बघून टाका. आणि आता आपल्याला हे व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. आपण भेटूया नंतर 10 मिनिटांनंतर. तर आता याच्यामधलं पाणी पूर्ण आपलं ऑब्झर्व झालेलं आहे चिकन मध्ये. आपलं चिकन हे बऱ्यापैकी शिजलेलं आहे, पाहू शकता. आणि अगदी छान सुवास दरवळलेला आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला ते सिक्रेट इंग्रेडियंट्स टाकायचं आहे. त्याच्यावरती मी आता थोडीशी फ्रेश मलाई टाकत आहे. तुम्हाला जर नसेल टाकायचं, तुम्हाला असं जर खायचं असेल तर तुम्ही असंही खाऊ शकता. पण हे मला जरा जास्त तिखट थोडं याच्यामध्ये आणि थोडं क्रीमी टेक्स्चर येईल याला, त्याच्यासाठी आपल्याला ही मलाई टाकायची आहे. आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. तर आपलं चिकन ठेचा बनवून तयार आहे मंडळी. चला मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. तर मंडळी आपला इथे पहा चिकनचा ठेचा बनवून तयार आहे. कसा दिसतोय? टेम्पटिंग दिसतोय ना? या खायला. तुम्हालाही असा भूक लागेल बघूनच. तर तुम्ही असं करून पहा आणि मला फीडबॅक द्या. तर इथे आपल्या चपात्या आहेत, इथे सलाड आहे आणि इथे आपला चिकनचा ठेचा चिकन. तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. रेसिपीला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत तुमची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. बाय.